ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचं आरक्षण ग्रामविकास विभागानं जाहीर केलंय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। तर पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण असणार आहे। काय असणार आहे पुणे जिल्हा परिषदेची परिस्थिती पाहूया। जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचं आरक्षण जाहीर। 8 वर्षांनंतर पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गात। पुण्यासाठीचं सर्वसाधारण अध्यक्षपद कायम। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। यंदा राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून महायुती आणि महाविकास आघाडीमुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये रंगत येणार आहे। तर पुण्यातही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे। भाजप कधी नव्हे तो एक चांगला आकडा जर समजा विरोधात जरी लढले तरी मला असं वाटतं की 15 जागापर्यंत जिल्हा परिषदेचे सदस्य हे भाजपचे येतील आणि बाकीच्या जे राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्या 35 ते 36-37 दरम्यान जर विरोधात लढले तर त्यांना जागा मिळतील आणि अध्यक्षपदासाठी त्यांना मदत घ्यावी लागेल। पुणे जिल्ह्यावरती अजित पवारांचं वर्चस्व आहे, त्यामुळे ह्या लढाईमध्ये जर एकत्र लढले तर भाजपला फायदा होईल। 2022 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्य शासनाकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली गेली। त्यावेळी राज्यातील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलं होतं। त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेला सर्वसाधारण अध्यक्ष मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं। परंतु आरक्षण जाहीर होऊन तयारी सुरू असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच निवडणुका लांबणीवर पडल्या। तेव्हापासून प्रशासक कालावधी सुरू आहे आणि आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेतही पुण्यासाठीचं सर्वसाधारण अध्यक्षपद कायम ठेवण्यात आलंय। प्रत्यक्षात 8 वर्षांनंतर पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गात झाले। त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसाठीच्या इच्छुकांना गट आणि गण आरक्षणाची प्रतीक्षा आहे। अनेक वर्षाच्या नंतर ही निवडणूक प्रचंड वेगळी वाटते, कारण आता जर आपण बघितलं तर जिल्ह्याची एक राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष निर्माण झाल्यापासून सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटलं तर पुणे जिल्हा असं वावगं ठरत नव्हतं। कारण पुणे जिल्ह्यातून बरेच आमदार, बरेच जिल्हा परिषदेवर तर आपण मी मीडियात आल्यापासून तर राष्ट्रवादीची सत्ता पाहिलेली, अध्यक्ष पाहिलेले, तर त्यामुळं त्यांना कधी नव्हे ते सत्तेसाठी थोडासा अजित पवारांना जर वेगळे लढले तरी कुणाचा तरी पाठिंबा घ्यावा लागेल। पर्यायाने अजित पवारांना सत्तेसाठी थोडासा संघर्ष करावा लागेल। पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात बऱ्यापैकी सगळीकडे अजित पवारांची ताकद आहे, तर सोबतीला आमदारही आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून भाजपने पुणे जिल्ह्यात ताकद वाढवायला सुरुवात केली आहे। पुरंदरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप, भोरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे, तर इंदापूरमध्ये प्रवीण माने यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले। त्यामुळे महायुतीत अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना सुद्धा पाहायला मिळू शकतो। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 तुकडे झालेले आहेत आणि त्यामुळे यंदाची होणारी ही पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय रंजक ठरणारी आहे। त्यासोबतच पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना देखील पुणे जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।